एक 2 मिनिटं थांबू आपण. काही जण जॉइन होणार असतील तर होतील. अदरवाइज वी विल स्टार्ट. ओके. ओके. GCD माहिती आहे तुम्हाला? तोपर्यंत आपण एक प्रोग्राम बघूया. GCD. Yes, anybody know? Greatest common divisor. माझा आवाज येतो काय करा?
माझा आवाज ऐकायला येतोय का? Yes, sir. Yes, sir. सो मी प्रश्न काय विचारला होता, GCD माहिती का तुम्हाला? नाही. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, जसा एलसीएम असतो, एलसीएम इज अ लिस्ट कॉमन मल्टिप्लायर, तसा जीसीडी असतो ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. की असा नंबर, ग्रेटेस्ट म्हणजे मोठा, कॉमन म्हणजे दोघांमध्ये कॉमन, डिवायझर म्हणजे भाग जाणारा. ओके, जसं की आता आपण सपोज एक छोटस एक्झाम्पल डिस्कस करूया आणि एखादं बाकीचे अजून जॉईन होईपर्यंत आपण प्रोग्राम बघूया. ठीक आहे. सो बेसिकली बघा, आपल्याकडे सपोज दोन नंबर आहेत. फॉर एक्झाम्पल 10 आणि 20. या दोघांचा जीसीडी काय येईल, कोण सांगते? व्हॉट इज द 10. जीसीडी? किती? 10. 10 येणार. बघा, मग आता मला 10 चे डिवायझर सांगा, कुठले कुठले आहेत? 10 चे डिवायझर, 1 इज अ डिवायझर, 2 इज अ डिवायझर, 5 इज अ डिवायझर, 10 इज अ डिवायझर. ओके, 20 चे डिवायझर सांगा, काय काय येणार आहे? डिवायझर म्हणजे भाग जाणारी संख्या. 20 ला कशा कशाने भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 5 ने जातो, 10 ने जातो आणि 20 ने जातो. ओके, सो आपल्याला कुठला डिवायझर फाइंड आउट करायचा आहे? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. मग या दोघांमध्ये कॉमन मोठ्यातला मोठा डिवायझर किती आला? 10. म्हणून याचा जीसीडी किती आला? 10 आला. ओके, फॉर एक्झाम्पल 16 आणि इट विल टेक 36. ओके, याचा जीसीडी काय असेल सांगा बरं, फाइंड आउट करूया. 16 चे डिवायझर 1, 2, 4, 8, 16 बरोबर. 36 चे डिवायझर 1, 2, 3, 4, 6. अजून सांगा डिवायझर. 9. येस, 9. अजून 12. 12. अजून 18. करेक्ट. द लास्ट वन इज अ 36. आता याच्यामध्ये कॉमन ग्रेटेस्ट काय आलं सांगा बरं. कॉमन ग्रेटेस्ट, ग्रेट मधला बघायचं, 16 आहे का नाहीये, 8 आहे का नाहीये, 4 आहे का आहे. सो याचा 16 आणि 36 चा जीसीडी किती आला? 4 आला. ओके, सो दिस इज अबाउट जीसीडी. त्याच्यामध्ये इथं जीसीडी किती आला? आन्सर, याचा आन्सर जीसीडीचा पहिल्या दोन नंबर मधला 10. सो आन्सर इज हिअर 10. बरोबर. त्याच्यानंतर ते सेकंड एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामध्ये जीसीडी किती आला? आन्सर इज 4. ओके, मग आता आपल्याला सपोज प्रोग्राम लिहायचा आहे की जर मी दोन नंबर दिले तर त्या दोन नंबर मधला काय फाइंड आउट करायचा? जीसीडी फाइंड आउट करायचा. सो जीसीडी इज व्हॉट? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. बघा कसं करता येईल प्रोग्राम. ओके, विदाउट फंक्शन यूज करून एकाच फंक्शन मध्ये लिहूया आपण. क्लास वगैरे काय वापरायची गरज नाही. नेम स्पेस एसटीडी इंटिजर मेन. आता इथं आपल्याला दोन नंबर इनपुट करायचे. सो त्याप्रमाणे आपण n1 आणि n2 दोन नंबर घेऊया. सो फर्स्ट वी विल राइट द prompt to the user की बाबा enter the two numbers. सो दोन नंबर्स आपण काय करणार आहे? एंटर करणार आहे. सी इन
फर्स्ट नंबर इज नंबर 1, सेकंड नंबर इज नंबर 2. ओके, आता आपल्याला काय करायचंय बघा, एक लूप वापरायचंय जोपर्यंत n1 इज नॉट इक्वल टू n2. ओके, म्हणजे थोडक्यात कुठलाही नंबर जर घेतला कॉमन डिवायझर, त्या नंबर पर्यंत आपण काय करणार आहे, चेक करत जाणार आहे. कसं बघा, इफ नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2, मग आपण काय करणार आहे, कुठला मोठा आहे, नंबर 1. सो नंबर 1 इज इक्वल टू नंबर 1 मायनस नंबर 2. जर नसेल एल्स नाही लिहिलं तरी चालतंय, डायरेक्ट इफ कंडिशन. पहिली कंडिशन फॉल्स आहे, नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1, त्या केसमध्ये नंबर 2 इज इक्वल टू नंबर 2 मायनस नंबर 1. ओके, सो ऍक्च्युली डिव्हिजन बाय सबट्रॅक्शन केलेली कन्सेप्ट आहे. मग ही प्रोसेस होणार आहे आणि झाल्यानंतर ना इथं तुम्ही नंबर 1 प्रिंट करायचं ऍज अ ग्रेटेस्ट नंबर स्लॅश एन GCD इज इक्वल टू युअर नंबर 1. बघूया, आपण चेक करूया. त्याला सेव्ह करतो GCD या नावानं, कंपाईल करूया, रन करूया. आपण पहिल्यांदा घेतला होता 10, दुसऱ्यांदा घेतला होता 20, तो त्याप्रमाणे बघा GCD इज 10. ओके, त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेतलं होतं 16 आणि 36, याचा GCD किती आला होता, 4. बघा 4 आला, बरोबर. ओके, सो बेसिकली बघा, आपण जे काही डिस्कस केलं होतं त्याचा हा तुमचा प्रोग्राम आहे. ओके, सो इथं काय होतं बघा, मी आता सपोज पहिल्यांदा 10 आणि 20 घेतले होते. मग 10, 20 एवढे जोपर्यंत होत नाहीयेत किंवा नाहीयेत, मग काय करायचं, 10 20 पेक्षा मोठे आहेत का, नाहीये, मग तो खाली येणार आहे. 20 10 पेक्षा मोठे आहेत का, आहेत, मग 20 वजा 10 असं मायनस होणार. ओके, थोडक्यात त्या तेवढ्या पटीत त्यातून वजा होणार. ओके, आणि शेवटी अशी सिच्युएशन येणार की दोघांची संख्या सेम होणार, आणि सेम म्हणजे कॉमन झालं तुमचं, आणि दॅट इज द ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. ओके, आता मगाचा नंबर होता आपला 16 आणि 36. 16 आणि 36 कसं होतंय बघा, वर्किंग कसं होतंय बघा, 16 आणि 36. मग मी कंडिशन काय लिहिलेली आहे बघा, इथे दाखवतो तुम्हाला. इफ सॉरी while number 1 is what, 16 is not equal to 36, बरोबर आहे, नाहीच आहे. मग आतमध्ये काय लिहिलेलं आहे, इफ नंबर 1 16 is greater than 36, 16 is greater than 36 आहे का, नाहीये. दुसऱ्या कंडिशन मध्ये जाणार आहे. दुसरी कंडिशन काय लिहिलेली आहे, 36 is greater than 16. मग त्या केस मध्ये काय होणार आहे, 36 म्हणजे n2, n2 is equal to n2 minus n1, म्हणजेच काय होणार आहे, 36 minus 16. किती येतं आन्सर सांगा, 36 minus 16, 20 येतं, करेक्ट. मग परत तुमचं लूप मध्ये, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी n2 ची व्हॅल्यू काय झाली तुमची, 36 minus n2 is equal to n2 minus n1. So n2 is a 36, n1 is a 16. मायनस झाल्यानंतर ना आलेला आन्सर तुमचं कुणामध्ये स्टोर होणार आहे, सॉरी इथं नाही, खाली लिहिणं अपेक्षित आहे. कुणामध्ये स्टोर होणार आहे, n2 मध्ये किती स्टोर होणार आहे, 20 स्टोर होणार आहे. परत तुमच्याकडे n1 किती आहे, 16. 16 इज नॉट इक्वल टू n2, 20, बरोबर आहे. 36 च्या ऐवजी काय झालं, 20 झालं. ओके, परत कंडिशन काय आहे, n1 इज ग्रेटर दॅन 20 आहे का, नाही, मग तो इथे येणार आहे. आता इथं तुम्ही बघा, काय बघा, 20 सॉरी, हा बरोबर आहे, 20 इज ग्रेटर दॅन 16, म्हणजे आता 36 ची व्हॅल्यू किती झालेली आहे, 20 इज ग्रेटर दॅन 16, येस. मग परत काय होणार आहे, 20 मायनस ओके 16, मग इथं किती होणार तुमच्याकडं, 4 येणार. ओके, n2 ची व्हॅल्यू किती झाली, 4. आता बघा, n1 इज नॉट इक्वल टू 20, मग 4 इज नॉट इक्वल टू 20. मग आता कंडिशन कुठली होती बघा, काय होती, इफ n1 इज ग्रेटर दॅन n2. n1 ची व्हॅल्यू आता किती आहे आपल्या, n1 ची व्हॅल्यू, परत सगळ्या स्टेप्स लिहून दाखवतो बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, हे सगळं इरेज करतो मी.
एक एक स्टेप्स तुम्हाला सांगतो, फोल्ड मध्येच दाखवतो. ओके, लक्ष द्या. आता आपण या ठिकाणी n1 ची व्हॅल्यू इथं मी असं ॲरोनी इटरेशन्स दाखवतो. n1 ची व्हॅल्यू या ठिकाणी n1 इज इक्वल टू आपण किती रीड केलंय? 16 रीड केलेलं आहे. n2 किती रीड केलेलं आहे? 36 रीड केलेलं आहे. ओके, या ठिकाणी काय होणार आहे सांगा मला, कसं टेस्टिंग होणार आहे? माय n1 is not equal to 36, कंडिशन इज ट्रू. सो आतमध्ये येणार. आतमध्ये आल्यानंतर ना इथं काय होणार सांगा? n1 is what? 16 is greater than 36 आहे का? नाहीये. फक्त इथं येणार नाही, तो इथे चेक करणार. इथं काय चेक होणार? युअर 36 इज ग्रेटर दॅन 16 आहे का? आहे. असेल तर काय होणार आहे? सबस्ट्रॅक्शन होणार आहे. आणि काय होणार आहे? n2 इज इक्वल टू 36 मायनस 16, म्हणजे इथं n2 ची व्हॅल्यू किती होणार आहे? 20 होणार आहे. हे पहिल्या इटरेशन मध्ये असं होणार आहे. नेक्स्ट इटरेशनला काय होणार? परत आपण इथं येऊया. इथं आता n1 ची व्हॅल्यू बदलली आहे का? नाही, n1 ची व्हॅल्यू किती आहे? 16च आहे. n2 ची व्हॅल्यू बदलली. n2 ची व्हॅल्यू आता किती झाली आहे? 20 झालेली आहे. परत इथं चेक करणार. काय चेक करणार? 16 इज नॉट इक्वल टू 20. ओके, आहे का कंडिशन ट्रू? आहे. इक्वल टू नाहीच आहे. मग तो परत आत येणार. आत आल्यानंतर ना परत चेक करणार. काय चेक करणार? चेक करणार की n1 इज ग्रेटर दॅन n2. n1 किती आहे? 16. 16 इज ग्रेटर दॅन 20 आहे का? नाही. सो आतमध्ये जाणार नाही, पुढच्या इफला जाणार तो. ओके, आता इथं बघा, n2 किती आहे? 20. 20 इज ग्रेटर दॅन 16. येस. मग इथं काय होणार? काय होणार? n2 ची व्हॅल्यू 20 मायनस 16 म्हणजे किती होणार आहे? 4 होणार आहे. परत पुढच्या इटरेशनला येणार आपण. पुढच्या इटरेशनला काय होतंय बघा, तुमची n1 ची व्हॅल्यू ऍज इट इज 16 राहते, n2 ची व्हॅल्यू आता 4 झाली. परत इथं आलो आपण. ओके, इथं आता n1 is what? 16. 16 is not equal to 4. Yes, condition is true. So again it will go inside. आता इथं चेक करायचं. n1 that is 16 is greater than 4. Yes. मग आता तो इथं येणार आहे. इथं काय होणार आहे? n1 is equal to n1 minus n2. So n1 is what? 16. 16 minus 4. Answer is 12. So your n1 is now becoming a 12. ओके, हे काय एक्झिक्यूट होणार नाही. का नाही होणार? कारण का n2 ची व्हॅल्यू किती आपली? 4 आहे. 4 इज ग्रेटर दॅन सॉरी n1 n2 हायेस्ट. 4 इज ग्रेटर दॅन n1. n1 इज व्हॉट? 12. कंडिशन फॉल्स आहे, त्यामुळे हे होणार नाही. परत पुढच्या इटरेशनला जाणार आपण. पुढच्या इटरेशनला आता मला तुम्ही सांगा, n1 ची व्हॅल्यू किती आहे? कोण सांगताय? What is the value of n1? 12. 12. Good. हा, ऐकूनच तरी लक्ष आहे. नशीब. n2 ची व्हॅल्यू किती आहे? n2 4. करेक्ट, 4. मग काय होणार? परत इथं तुमचं लूप जे आहे तुमचं लूप काय लिहिलेलं आहे? व्हाईल n1 इज 12 इज नॉट इक्वल टू 4. येस, ट्रू. अगेन इट विल कम इनसाइड द लूप. मग इथं परत लूप मध्ये आल्यानंतर ना चेक करायचं. काय चेक करणार? इफ n1 is greater than n2, n1 is a 12, 12 is greater than n2, 4. yes आहे. मग आतमध्ये येणार. आत आल्यानंतर ना n1 is equal to n1 minus n2. so n1 is a 12, 12 minus 4, 8. so again your n1 is now becoming a 8. 4 नी कमी होत जाणार आहे. ओके, सो ही कंडिशन परत सॅटिस्फाय होणार नाहीये. 4 is greater than 8. 4 is greater than 8 नाही. ओके, सो परत तुमचं पुढचं इटरेशन होणार आहे. आता हे इटरेशन्स एवढे का होतात बघा. पहिलं इटरेशन, दुसरं इटरेशन, तिसरं इटरेशन, चौथं इटरेशन. त्यासाठी आपण इथं काय वापरलेले? लूप वापरलेले. कुठलं लूप वापरलेले? व्हाईल लूप. ओके, सो त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडं सांगेल. लूप्स काय असतात, कुठले कुठले असतात. ओके, सो आता हे कम्प्लीट होऊ द्या. हा, त्याप्रमाणे बघा पुढं. आता या सिच्युएशनला
N1 ची व्हॅल्यू किती झाली आता 8 झालेली आहे. N2 ची व्हॅल्यू ॲज इट इज काय राहिलेली आहे 4 राहिलेली आहे. परत तेच सिनारिओ तुमच्याकडं. काय सिनारिओ आहे तुमचा? N1 इज नॉट इक्वल टू 8 इज नॉट इक्वल टू 4. ट्रू आहे. मग परत आत येणार. आतमध्ये आल्यानंतर काय N1 म्हणजे 8 इज ग्रेटर दॅन 4. येस आहे. मग काय होणार N1 ची व्हॅल्यू 8 minus 4. N1 is now becoming a 4. ओके. परत इथं तुम्ही चेक करणार. काय चेक करणार? N1 N2 is greater than 4 is greater than 4. No. ओके, इट इज इक्वल टू. त्यामुळे आत जाणार नाही. मग या केस नंतर ना पुढं आता तुम्ही इथं जर ऑब्झर्व केलं N1 इज इक्वल टू किती झाले आता N1 ची व्हॅल्यू कोण सांगताय? N1 इज 4 आणि N2 ची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज ऑल्सो 4. आणि मग आपली कंडिशन काय बघा, 4 इज नॉट इक्वल टू 4. परत कंडिशन 4 is not equal to 4. 4 is not equal to 4. It's false because 4 is equal to 4. त्यामुळे तो डायरेक्ट हा सगळा पार्ट स्किप करणार आणि इथं JCD ची व्हॅल्यू इथं तुम्ही N2 प्रिंट केले तरी चालू शकते का? कारण की दोघांच्या व्हॅल्यूज काय झालेल्या आहेत सेम झाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, जी संख्या मोठी आहे ना त्या संख्येतून छोटी संख्या काय करायची मायनस करायची. डिव्हिजन करतो म्हणजे सबस्ट्रॅक्शनच करतो आपण. ओके, की बघा एखादा नंबर घेतला आपण. ओके, बघा म्हणजे सपोज 4 डिवाइड बाय 2 म्हणजे काय करतो 4 मधनं आपण 2 किती वेळा मायनस होतात तेच आपण चेक करतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे सबस्ट्रॅक्शनचा यूज करून डिव्हिजन. आता पहिला नंबर माझा कोण आहे 4 आहे. त्याला मला डिवाइड करायचंय. कशाने डिवाइड करायचंय? 2 ने. याचा आन्सर सगळ्यांना माहिती आहे काय आहे 2. मग मी हे असं करतो ना 4 इक्वल टू किंवा 4 मायनस 2 हे पहिल्यांदा केलं किती राहिलं 2 राहिलं. परत 2 मायनस 2 किती राहिलं 0. म्हणजे थोडक्यात तुमच्या 4 मधनं 2 वेळा 2 मायनस केले की ऑटोमॅटिकली तुम्हाला काय मिळणार आहे डिव्हिजन मिळणार आहे. तोच प्रकार आपण इकडं केलेला आहे. ओके, सो बेसिकली जीसीडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर कसा काढला त्यासाठी काय लॉजिक वापरलेलं आहे तर हे सगळे प्रॅक्टिसने तुम्हाला किंवा बघून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, सो बेसिकली बघा नंबर्स कसे रीड केलेले आहेत, हे लूप कसं लिहिलेले आहे तर 3 प्रकारचे लूप्स असतात. फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप. ओके, कंडिशन लिहायची असेल तर इफ स्टेटमेंट आपण लिहितो, इफ एल्स स्टेटमेंट लिहितो. मल्टिपल कंडिशन्स लिहायचे असतील तर नेस्टेड इफ एल्स लिहितो किंवा इफ एल्स लॅडर लिहितो. ओके, एखाद्या लेक्चरला मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगेल. ओके, सो बेसिकली दिस इज अबाउट जीसीडी प्रोग्राम. ओके, तर याच्यामध्ये साधं सोपं लॉजिक लक्षात ठेवायचं, जी संख्या मोठी असेल त्या संख्येतून छोटी संख्या काय करायची वजा करायची. म्हणून मोठी कशी शोधली आहे बघा, 2 नंबर घेतले तर दोन्ही सेम आहेत का? नाही, सेम असतील. आता तुम्हाला साधं सोपं लॉजिक विचारतो, जर तुमचा पहिला नंबर 10 असेल आणि दुसरा नंबर पण 10 असेल तर जीसीडी काय असेल कोण सांगतंय? What is the GCD if both number are the same? Greatest common divisor. तोच नंबर असणार ना? Yes, sir. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमची जी आउटर कंडिशन आहे व्हाईलची 10 इज नॉट इक्वल टू 10, 10 इज इक्वल टू 10. सो त्यामुळे कंडिशन फॉल्स होणार, डायरेक्ट तो 10 ॲज अ जीसीडी देणार. ओके, आता सपोज 5 आणि 10 दिलं. काय दिलं? 5 आणि 10. आता 5 N1 ची व्हॅल्यू आहे, 10 N2 ची व्हॅल्यू आहे. सोपं आहे. मोठी संख्या कुठली आहे? 10. मग त्याप्रमाणे डायरेक्ट इथं तुमचं 10 मायनस छोटी संख्या 5 म्हणजे इथं किती येणार आहे? N2 ची व्हॅल्यू किती होणार आहे? 5. ओके, म्हणजे N1 सुद्धा 5, N2 सुद्धा 5. ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं जीसीडी किती मिळून जाणार आहे? 5 मिळून जाणार आहे. ओके, आता या ठिकाणी तुमच्याकडे 16 आणि 36 याच्यामध्ये खूप गॅप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढ्या नंबर ऑफ टाइम्स काय होतोय तुमचा जो मोठा नंबर आहे तो -16 पहिल्यांदा होतोय. बघा इथं -16 झालं की आन्सर किती आलं 20. परत 20 मायनस 16 होतंय, मग किती होतोय 4 होतोय. मग दुसरा नंबर छोटा झाला, पहिला नंबर तुमचा 16 ॲज इट इज राहिला. मग 16 मायनस 4 12, 12 अजून मोठा आहे पहिला नंबर, 4 मायनस 12 मायनस 4 8 आला. तर इथं आपल्याला आन्सर मिळतंय बघा 8.
8 अजून मोठा आहे म्हणून 8 मायनस 4, मग इथं आला आन्सर 4. मग 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. ओके, 4 इज नॉट इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स होते. आपण लिहिलेलं आहे बघा इथं. ओके, जर तुम्ही चेक केलं तर येस, मग तो डायरेक्टली बाहेर पडणार आणि तुमचा नंबर 4 हा काय देणार आहे ऍज अ जीसीडी म्हणून देणार आहे. ओके, सो बेसिकली बघा जीसीडी कसा फाइंड आउट करायचा. ओके, समजलं का? Yes, sir. ओके, तर दिस इज अ बोनस प्रोग्राम हा, कारण की ऍक्च्युली आज मला घ्यायचं नव्हतं. मला घ्यायचंय काय, आपण त्या दिवशी काही कुठला पार्ट बघत होतो, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. म्हटलं अजून बाकीचे जॉईन व्हायचे, तोपर्यंत आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण काय करूया, एखादा प्रोग्राम डिस्कस करूया. सो त्या इंटेन्शननी मी हा प्रोग्राम काय केला तुम्हाला घेतला. ओके, सो जेणेकरून तुम्हाला थोडं वेगळं लूप्स वगैरे काय असतात, व्हाईल लूप काय असतं, इफ कंडिशन कशी लिहितो, हे तेवढं त्यात तुम्हाला समजून जाईल. ओके, सो बेसिकली बघा आपण मागच्या लेक्चरला ऑपरेटर ओव्हरलोडिंग बद्दल शिकत होतो, बरोबर आहे की नाही. ओव्हरलोडचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितला होता की आपल्या रेग्युलर कॅपॅसिटीपेक्षा, आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीपेक्षा जर आपण काही ऍडिशनल गोष्टी करायचा प्रयत्न केला किंवा ऍडिशनल गोष्टी झाल्या तर आपण म्हणतो की आता ओव्हरलोड झालं. ओके, सो सेम ज्यावेळेस आपण एखादा ऑपरेटर कन्सिडर करतो तर प्रत्येक ऑपरेटरला काही ना काहीतरी असं स्पेसिफिक काय केलेलं असतं, टास्क किंवा ऑपरेशन हे दिलेलं असतं आणि त्या ऑपरेशनच्या व्यतिरिक्त त्याच्याकडनं जर आपल्याला काही वेगळं किंवा एक्स्ट्रा काम करून घ्यायचं असेल तर आपण त्याला ऑपरेटर ओव्हरलोडिंग कन्सेप्टचा यूज करून ते ऍडिशनल टास्क काय करत असतो, असाइन करत असतो. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग घेणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर्स असतात तुमच्याकडं, जसं की युनरी ऑपरेटर, बायनरी ऑपरेटर, टर्नरी ऑपरेटर. आता हे कशावर ठरतं, युनरी कोण, बायनरी कोण, टर्नरी कोण. ओके, तर त्याच्यामध्ये बघा नावातच आहे. युनरी म्हणजे काय, कोण सांगू शकतं का? युनरी मीन्स ज्यात एकच ऑपरेटरचं ओव्हरलोडिंग झालं. नाही, ऍक्च्युली ज्यावेळेस आपण कुठलाही ऑपरेटर घेतो तर तो ऑपरेटर किती नंबर ऑफ ऑपरँड, किती नंबर ऑफ डेटा, किती नंबर ऑफ व्हेरिएबल वर ऑपरेट होतो त्या काउंटला त्याला काय म्हणायचं. जर एक होत असेल तर युनरी, 2 वर होत असेल तर बायनरी, 3 वर होत असेल तर टर्नरी. ओके, सो हाऊ मेनी ऑपरँड्स, हाऊ मेनी व्हेरिएबल्स, हाऊ मेनी डेटा numbers your operators requires to operate, that count will define unary, binary and ternary. Okay, so basically uni is a 1, binary is a by means 2 आणि ternary is a 3. Okay, so जसं की आपण जर एखादी गोष्ट अशी लिहिली बघा, जसं की मी तुम्हाला सांगतो की a प्लस बी, या ठिकाणी हा जो प्लस ऑपरेटर आहे हा किती व्हेरिएबल्स वर ऑपरेट होतोय, 2. 2 म्हणजे काय झालं, बाय, म्हणून ह्याला काय म्हणायचं, बायनरी ऑपरेटर. ओके, जसं की आपण कुठलाही अरिथमॅटिक ऑपरेटर घेतलं, ए मायनस बी, हा मायनस कितीवर ऑपरेट होतो, 2, म्हणजे हे बायनरी झालं. पण मी असं लिहिलं ए मायनस मायनस, ए प्लस प्लस, सो या ठिकाणी मायनस मायनस इज अ डिक्रिमेंट ऑपरेटर, प्लस प्लस इज अ इन्क्रीमेंट ऑपरेटर. आता हा जो मायनस मायनस ऑपरेटर आहे हा किती ऑपरेटरवर, नंबरवर किंवा व्हेरिएबलवर ऑपरेट होतो, एकाच, म्हणून याला काय म्हणायचं, युनरी. ओके, सो हाऊ मेनी ऑपरँड्स इट नीड्स टू ऑपरेट, त्याच्यावरनं ते टाईप केलेले आहेत, युनरी ऑपरेटर, बायनरी ऑपरेटर आणि टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर काय आपल्याला ओव्हरलोडिंगला नाहीये, लक्षात ठेवा. ओके, सो टर्नरी ऑपरेटर कुठला आहे तर कोलन क्वेश्चन मार्क, कोलन क्वेश्चन मार्क, कंडिशनल ऑपरेटर. हा जो आहे याला कसला ऑपरेटर म्हणायचा, कंडिशनल ऑपरेटर. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ कंडिशनल ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर. दिस इज अ टर्नरी ऑपरेटर. हा टर्नरी ऑपरेटर कसं काय, तर बेसिकली बघा त्याला लिहिताना कसं लिहिलं जातं बघा, ए इज सॉरी उलट झाला माझ्याकडनं, क्वेश्चन मार्क कोलन, ए इज ग्रेटर दॅन बी क्वेश्चन
असेल तर ए, नसेल तर बी. ओके, सो हा जो प्रकार आहे थोडक्यात आपण एवढं मोठं असं लिहितो. इफ ए इज ग्रेटर दॅन बी, आपण म्हणणार या ठिकाणी सी आउट ए, एल्स सी आउट बी. ओके, सो थोडक्यात 2 नंबर मधला मोठा नंबर जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर हे लॉजिक त्यासाठी वापरलं जातं. त्यासाठी आपण 4 लाईन लिहिलेले आहेत. ते 4 लाईनचं काम आपलं एका लाईन मध्ये होतं. त्याच्यामध्ये पहिला आहे तुमची कंडिशन, त्याच्यानंतर आहे ट्रू पार्ट आणि त्याच्यानंतर आहे फॉल्स पार्ट. म्हणजे बघा, कंडिशन क्वेश्चन मार्क, या कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर ट्रू पार्ट आणि कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्स पार्ट. त्याप्रमाणे हा झाला पहिला पार्ट 1, हा झाला दुसरा पार्ट 2 आणि हा झाला तिसरा पार्ट 3. म्हणजे याला किती पार्ट्स आहेत? 3. म्हणजे किती व्हेरिएबल्स आहेत किंवा किती ऑपरँड्स आहेत? 3. म्हणून याला कसला ऑपरेटर म्हणायचं? टर्नरी ऑपरेटर. सो हा एकच ऑपरेटर आहे की ज्यातला आपण काय करू शकतो? 3 ऑपरँड्स किंवा 3 पार्ट्स देत असतो, म्हणून याला काय म्हणायचं? टर्नरी ऑपरेटर. ओके, सो बेसिकली टर्नरी ऑपरेटर म्हणजे टर्नरी म्हणजे 3, युनरी म्हणजे 1 आणि बायनरी म्हणजे 2. ओके, आता आपल्याला ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे कळालं की ज्याच्यामध्ये आपण काय करतो की ज्या वेळेस आपल्याकडं एखादा ऑपरेटर दिलेला असतो त्या ऑपरेटरला काहीतरी आपण ऍडिशनल टास्क असाइन करतो. त्या ऍडिशनल टास्क असाइन करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ऑपरेटर ओव्हरलोडिंग. बरोबर. आता याच्यामध्ये सगळे जेवढे प्री डिफाईन ऑपरेटर्स आहेत, जेवढे त्या लँग्वेज मध्ये ऑपरेटर्स आहेत, ते सगळे ओव्हरलोड होतात का? तर नाही होत. लक्षात ठेवा. कुठले होत नाही? तर तुमच्याकडे बघा, साईज ऑफ ऑपरेटर एक आहे. ओके, मी इथं लिहितो वाटलंच तर फॉलोइंग operators are not overloaded. ओके, कुठले? तर पहिला आहे साईज ऑफ ऑपरेटर. हा जो साईज ऑफ ऑपरेटर आहे तो ओव्हरलोड होत नाही. स्टार म्हणजे पॉइंटर ऑपरेटर, हा ओव्हरलोड होत नाही. डॉट स्टार मेंबरशिप ऑपरेटर, हा सुद्धा काय होत नाही? ओव्हरलोड होत नाही. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, हा सुद्धा ओव्हरलोड होत नाही. आणि आपण बघितलेला जो कंडिशनल ऑपरेटर आहे कुठला? हा वाला, हा सुद्धा ओव्हरलोड होत नाही. सो दीज आर द 1 2 3 4 हे 4 ऑपरेटर आणि साईज ऑफ 5 असे हे 5 ऑपरेटर्स आहेत की जे काय होत नाहीत? आर नॉट ओव्हरलोडेड. म्हणजे का? तर त्यांना आपल्याला कुठलंही एक्स्ट्रा टास्क असाइन करता येत नाही. ओके, सो प्रत्येक ऑपरेटरला काही ना काहीतरी मिनिंग असतो आणि C++ मध्ये जेवढे ऑपरेटर ओव्हरलोड केलेले आहेत, डिफाईन केलेले आहेत, यूज केले गेलेले आहेत, त्यातले हे फक्त 5 ऑपरेटर्स आहेत की जे ओव्हरलोड होत नाहीत. मग जर आपल्याला 2 मार्काला प्रश्न विचारला, 1 मार्काला प्रश्न विचारला, लिस्ट किंवा तुम्हाला सांगितलं राईट द नेम ऑफ द ऑपरेटर्स विच आर नॉट overloaded. So these are the operator. First is the size of, second is a pointer, third is a pointer to the membership, fourth is the scope resolution, and the fifth is your which operator? Conditional operator. Okay, जरा मी इथं सिम्बॉल चेंज करतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. क्लिअर? सो बघा, म्हणजे आपण सुरुवात केली होती ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ओव्हरलोड शब्दाचा अर्थ सांगितला की ओव्हरलोड होणे म्हणजे रेग्युलर कॅपॅसिटीपेक्षा एक्स्ट्रा काहीतरी आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला ती सिच्युएशन येते ओव्हरलोडिंगची. ते सिनारिओ तुमच्या ऑपरेटरच्या बाबतीत पण आहे. प्रत्येक ऑपरेटरला काही ना काही असं स्पेसिफिक टास्क असाइन केलेलं असतं, त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला काहीतरी एक्स्ट्रा टास्क करायला लावतो. त्यासाठी आपण जी कन्सेप्ट वापरतो त्याला म्हणायचं ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग साठी मग ते कसं करायचं त्याचा मी तुम्हाला एक प्रोग्राम घेतल्यानंतर ना समजून जाईल. पण काही ऑपरेटर्स आहेत की जे ओव्हरलोड होत नाही. ओके, आता त्याच्यामध्ये आपल्याला जे काही एक्स्ट्रा टास्क असाइन करायचे, एक्स्ट्रा काम त्याच्याकडनं करून घ्यायचंय,
त्याच्यासाठी आपल्याला काही फंक्शन लिहावं लागतं. ते जे फंक्शन असतं त्याला म्हणायचं ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. कुठलं फंक्शन म्हणायचं? ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. ओके. सो बेसिकली लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखाद्या ऑपरेटरला एक्स्ट्रा टास्क देतो, एक्स्ट्रा वर्क देतो, तर ते एक्स्ट्रा वर्क ज्या देण्यासाठी आपण जो कोड लिहितो, ज्या फंक्शन मध्ये तो कोड लिहितो, त्या फंक्शनला म्हणायचं ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. सो व्हॉट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन? Operator overloading function is a function which is used to overload the operator. मग तो कसं लिहायचं, त्याचं डिक्लेरेशन कसं असतं, तर त्याच्यामध्ये त्याचं डिक्लेरेशन लक्षात ठेवा, तुमच्या ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शनचं डिक्लेरेशन. ओके. सो बेसिकली बघा, याच्या पुढचा जो थेअरीचा पार्ट आहे तो म्हणजे काय, व्हॉट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग किंवा ओव्हरलोड फंक्शन. What is operator overload function? Okay, so basically this is a function which is used to overload the operator. Function which is used to assign extra task to operator is called as a operator overloading फंक्शन. हे कसं लिहिलं जातं, तर त्याचा रिटर्न टाईप, त्याच्यानंतर ऑपरेटर कीवर्ड, ऍक्च्युअल ऑपरेटर आणि मग त्याच्यामध्ये जर युनरी असेल तर एक सुद्धा पॅरामीटर नाही, बायनरी असेल तर एक पॅरामीटर. ओके. हे असं डिक्लेरेशन असतं. आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला डिटेल मध्ये कळेल. सो दिस इज अ सिंटॅक्स हाऊ टू राईट ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. So before that, what is operator overloading function? It is a code which is used to assign extra task to the operator. एखाद्या ऑपरेटरला आपल्याला जे काही ऍडिशनल काम द्यायचं आहे त्याच्यासाठी जो कोड लिहितो, तो कोड ज्या फंक्शन मध्ये लिहितो त्या फंक्शनला म्हणायचं ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. इट इज अ ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. सो बेसिकली ओव्हरलोडिंग मीन्स असाइनिंग एक्स्ट्रा टास्क. सो एक्स्ट्रा टास्क असाइन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कोड करावा लागतो. तो जो कोड आपण ज्या फंक्शन मध्ये लिहितो त्या फंक्शनला म्हणायचं ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. क्लिअर? येस, समजलं का? ओके. छोटे छोटे कन्सेप्ट आहे, मुद्दामून मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोय. ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये काय केलं जातं, युनरी ऑपरेटर म्हणजे काय, बायनरी ऑपरेटर म्हणजे काय. ओके. सो याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे एक्झाम्पल्स बघितले, कुठले कुठले एक्झाम्पल्स बघितले बघा. ऑपरेटर्स, तीन प्रकारचे ऑपरेटर सांगितले मी तुम्हाला. पहिला कुठला सांगितला, बायनरी. बाय मीन्स टू ऑपरँड. सो हे जे एक्झाम्पल्स आहेत, ए प्लस बी, ए मायनस बी, ए डिव्हिजन बी, असे भरपूर लिहित आहे. ए इज लेस दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी. ओके. सो हे सगळे बायनरी. नंतर ना युनरी. युनरी मीन्स वन, ज्याच्यामध्ये आपण डिक्रिमेंट ऑपरेटर, इन्क्रिमेंट ऑपरेटर. ओके. आणि हा जो तिसरा आपण लिहिलेला आहे दॅट इज टर्नरी. टर्नरी ऑपरेटर. ओके. सो टर्नरी दॅट इज कंडिशनल ऑपरेटर. ओके. त्याचं हे एक्झाम्पल तो या पद्धतीने असतो. ओके. हा त्याचा अर्थ काय, हे ज्या काही 4 लाईन्स लिहिले ते त्या पद्धतीने होतात. ओके. सो हे प्रत्येक ऑपरेटरला या तीन पैकी कुठल्या ना कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये आपण काय करत असतो, डिवाइड करत असतो. पण त्यातले मेजॉरिटी टर्नरी ऑपरेटर एकच आहे, दॅट इज कंडिशनल ऑपरेटर. कसा रिप्रेझेंट केला जातो, क्वेश्चन मार्क, कोलन. ओके. सो इट इज इक्विव्हॅलंट टू इफ एल्स स्टेटमेंट. ओके. सो स्टेटमेंट लिहायच्या ऐवजी ऑपरेटरच्या फॉर्मॅट मध्ये त्याला दिलेलं आहे. क्लिअर? आणि मग कुठले ऑपरेटर ओव्हरलोड होत नाहीत त्याची लिस्ट मी तुम्हाला दिली. मग ऑपरेटर ओव्हरलोड करायचं असेल तर आपण काय यूज करतो, एक फंक्शन यूज करतो. त्या फंक्शनला काय म्हणायचं, ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन म्हणायचं. क्लिअर? आता मी तुम्हाला एक युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करून दाखवतो आणि एक बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करून दाखवतो. ओके. आता याच्यामध्ये एक छोटस त्यांनी परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न आपण आधी घ्यायच्या आधी
साधी साधी कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो की ऑपरेटर ओव्हरलोडिंग करायचं म्हणजे काय करायचं, कसं त्याला एक्स्ट्रा टास्क द्यायचं. ओके, सो त्यासाठी आपल्याला एक फंक्शन लिहावं लागतं. ते फंक्शनचं नाव लक्षात ठेवा. त्या फंक्शनचं नाव काय? ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. क्लिअर? आता आपण साधं छोटं एक्झाम्पल बघूया. याला मी सेव्ह केलेलंच आहे. आता एक छोटस दुसरं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करून दाखवतो. ओके, त्याच्या आधी तुम्हाला एक छोटस युनरी ऑपरेटर बद्दल डिस्कस करूया आपण. सो दिस इज आवर एक्झाम्पल, युनरी ऑपरेटर ओव्हर लोडिंग. एक्झाम्पल आपण घेतलेले मायनस ऑपरेटर. मायनस ऑपरेटरचा यूज कोण सांगू शकतं? व्हॉट इज द पर्पज ऑफ मायनस ऑपरेटर? हा मायनस ऑपरेटर कशासाठी वापरला जातो? त्याचं बेसिक टास्क काय आहे मायनस ऑपरेटरचं? येस, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन साठी. करेक्ट. सो ज्या वेळेस तुम्ही मायनस साइन यूज करता, सो त्याचे दोन काम आहेत. दोन काय काम आहेत बघा. एक तर सबस्ट्रॅक्शनचं काम आहे, पण आता सबस्ट्रॅक्शन ज्यावेळेस मी घेतो त्यावेळेस मला त्याला ऍज अ बायनरी म्हणून काय करावं लागतं? यूज करावं लागतं. पण या ठिकाणी आपण सबस्ट्रॅक्शनला ऍज अ युनरी म्हणून यूज करणार आहे. म्हणजे जर एखाद्या नंबरच्या समोर आपण मायनस साइन लिहिलं तर त्या नंबरचं काय होतं? साइन चेंज होतं. जसं की जर पॉझिटिव्ह नंबर असेल 5 आणि त्याच्यासमोर जर मायनस लिहिलं तर तो नंबर काय होतो? -5 होतो. जर माझ्याकडे ऑलरेडी असताना नंबर निगेटिव्ह मध्ये असेल आणि त्याच्यासमोर जर मी परत मायनस साइन लिहिलं तर तुमचा तो नंबर काय होतो? कोण सांगताय? +5. करेक्ट. ऍक्च्युली आपण असं लिहितो म्हणजेच काय करतो बघा, आपला जो ओरिजिनल नंबर आहे त्याला मल्टिप्लाय बाय काय करतो आपण? -1 करतो. सो आपला जो ओरिजिनल नंबर होता 5 मल्टिप्लाय बाय -1, आन्सर इज व्हॉट? -5. तसंच या ठिकाणी हा 5 येण्यामागचं कारण काय आहे? तर बेसिकली बघा, आपला जो ओरिजिनल नंबर होता -5, त्याला मल्टिप्लाय केलं आपण -1. सो -5 मल्टिप्लाय बाय -1, ज्यावेळेस मायनस मायनस मल्टिप्लिकेशन होतं, युअर आन्सर इज बिकमिंग अ प्लस. ओके, सो +5. ओके, सो हे लॉजिक आहे बघा. म्हणजे तुमचा जो मायनस ऑपरेटर आहे दॅट कॅन वर्क ॲज अ युनरी ॲज वेल ॲज दॅट कॅन वर्क ॲज अ बायनरी. सो इथं मी जे डिस्कस केलेलं आहे दिस इज युनरी, कारण की आपण जे बघतोय ते एक्झाम्पल ते कुणासाठी बघतोय? युनरी ऑपरेटरच्या ओव्हरलोडिंगसाठी बघतोय. ओके, सो या ठिकाणी जसं आपण मायनस साइन घेतलं तसं प्लस साइन पण घेऊ शकतो. सो +1 ने मल्टिप्लाय केलं. ओके, सो एखाद्या प्लस नंबरला प्लसने मल्टिप्लाय केलं, आन्सर इज अ प्लस. एखाद्या मायनस नंबरला प्लसने मल्टिप्लाय केलं तर आन्सर इज अ मायनस. ओके, सो तसा त्याच्यामध्ये साइनचा काही फरक पडत नाही. प्लस पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. पण ज्यावेळेस निगेटिव्ह नंबर घेतो आपण त्यावेळेस निगेटिव्ह साइन ज्यावेळेस एखाद्या निगेटिव्ह नंबरला देतो तो पॉझिटिव्ह करतो आणि पॉझिटिव्ह नंबरला देतो त्यावेळेस तो निगेटिव्ह करतो. म्हणजेच वी आर मल्टिप्लाइंग इट बाय -1. ओके, सो हे बेसिक मॅथमॅटिक्स मधला कन्सेप्ट आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला ह्या मायनस साइनला जे मी तुम्हाला सांगितलं मल्टिप्लाय -1 हे त्याचं काम आहे. तर त्याला एक काम द्यायचंय. काय काम द्यायचंय? की मी जी काही स्ट्रिंग देईल, स्ट्रिंग कळती का तुम्हाला? व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रिंग? येस, स्ट्रिंगचा अर्थ माहितीये का? नाही माहिती?
ग्रुप ऑफ कॅरेक्टर, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज अ स्ट्रिंग. जसं की आपण आपलं नेम घेतो, इट इज अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. ओके, सो आता मी त्याला एक एक्स्ट्रा काम देणार आहे. काय काम देणार आहे बघा. जर माझ्याकडे एखादी S1 स्ट्रिंग असेल आणि त्या स्ट्रिंगच्या समोर जर मी -1 लिहिलं, बघा, जर मी एखाद्या स्ट्रिंगच्या समोर किंवा तेव्हा स्ट्रिंगला मायनस केलं तर तुमची स्ट्रिंग जर अप्पर केसमध्ये असेल तर ती लोअर केसमध्ये काय झाली पाहिजे, कन्वर्ट, म्हणजे अपोजिट करायचं आहे. ओके, जसं प्लसचं मायनस करतो, मायनसचं प्लस करतो, तसं या ठिकाणी तुमच्याकडे जो काही अल्फाबेट असेल स्ट्रिंग मधले सगळे लोअर केस असतील तर अप्पर केस करेल, अप्पर केस असेल तर लोअर केस करेल. कळालं का त्याला काय काम दिलंय मी ते? हा, आता सपोज आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया. S1 ला आपण स्ट्रिंग दिलेली एबीसी, दिलेली आहे एबीसी. ज्यावेळेस मी -x1 असं करेल त्यावेळेस माझी जी स्ट्रिंग आहे ती स्मॉल केस मधनं कशात कन्वर्ट होईल, लोअर केस मध्ये कन्वर्ट होईल. जर माझ्याकडे S1 ऑलरेडी अप्पर केस मध्ये असेल आणि ज्यावेळेस मी -S1 करेल त्यावेळेस मला जे आन्सर मिळणार आहे त्यावेळेस कसा असणार आहे आन्सर, दॅट इज अपोजिट. सो युअर स्ट्रिंग इज इन अ स्मॉल केस. ओके, सो अशा प्रकारे आपण त्याला एक्स्ट्रा टास्क असाइन करणार आहे की जे मायनस साइनचं काम काय आहे, प्लस नंबरला मायनस कर, मायनस नंबरला प्लस कर, म्हणजे अपोजिट कर. तसं इथं मी स्ट्रिंगला ज्यावेळेस मायनस साइन देईल त्यावेळेस स्ट्रिंग जर लोअर केस असेल तर अप्पर केस मध्ये कन्वर्ट कर, अप्पर केस असेल तर लोअर केस मध्ये कन्वर्ट कर. ओके, सो हा जो प्रकार आहे हा आपण त्याला एक्स्ट्रा टास्क काय केलेला आहे, असाइन केलेला आहे. कळालं का? मी जे बोलतो ते समजतं का तुम्हाला? हो सर. का ओव्हरलोड होतं ते पण? ठीक आहे. आता बघा, मग आपल्याला काय करायचं हे एकदा समजलं मग आपल्याला प्रोग्राम करायला सोपं जातं. बघा, सो त्याप्रमाणे मला स्ट्रिंग यूज करायची आहे. सो आय राईट हिअर स्ट्रिंग डॉट एच. आता इथं मी एक क्लास घेतो, क्लासचं नाव देतो स्ट्रिंग. काही नाव दिलं तरी चालेल, डेटा नाव दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परत कन्फ्युजन होईल, वर स्ट्रिंग म्हणजे इथं स्ट्रिंग का. आपण रेग्युलर घेऊया. त्याच्यामध्ये एक आपला कॅरेक्टर ॲरे घेऊया. लेट वी गिव्ह नेम. ओके, सो नेम ऑफ 20 कॅरेक्टर्स, 10 घेतलं तरी चालेल. पहिलं काम आहे आपल्याला आपलं नाव मिळवायचं आहे. सो आपण ते रीड करायचंय. ओके, सो त्याप्रमाणे void गेट, इथं आपण त्याला मिळवायचंय. सो मेसेज द्यायचा एंटर स्ट्रिंग और एंटर नेम. काय म्हणायचं ते म्हणा, एंटर नेम. त्याप्रमाणे आपण नेम काय केलं, मिळवलं. आता जे नेम मिळवलं ते मला प्रिंट करायचंय. सो त्यासाठी मी पुट फंक्शन लिहितो, काउट नेम इज, जे नेम असेल तर ते प्रिंट कर. नेम काय केलं, प्रिंट केलं. ओके, हा क्लास मी कंप्लीट केला. इंटिजर मेन, जसं आपण आधी प्रोग्राम लिहित होतो तसा मुद्दामून मी प्रोग्राम आधी लिहून दाखवतो, म्हणजे तुम्हाला फरक काय केला हा तर तुम्हाला समजून जाईल. d1 डॉट पुट. ओके, सो दिस इज आवर सिंपल प्रोग्राम ज्याच्यामध्ये मी फक्त काय केलेली आहे, स्ट्रिंग इनपुट केलेली आहे. ओके, याला आपण नाव देऊया युनरी ओव्हर युनरी लोड. आता कंपाइल करूया, रन करूया. सो एबीसी दिलं, एबीसी प्रिंट झालं. रन, कॅपिटल एबीसी दिलं, कॅपिटल एबीसी प्रिंट झालं. ओके, म्हणजे आता माझं जे काम होतं की माझ्याकडे स्ट्रिंग यायला पाहिजे, आता स्ट्रिंग यायला लागलेली. आता इथे S1 च्या ऐवजी मी D1 वापरलं. ओके,
मग माझ्याकडे जर लोअर केस स्ट्रिंग असेल तर अप्पर केस झालं पाहिजे, अप्पर केस असेल तर लोअर केस झालं पाहिजे, सिंपल. मग आता मी काय करतोय बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, सो मला आता इथं ऑपरेटर ओव्हरलोडिंग कन्सेप्ट वापरायचा आहे बघा. सो मी रिटर्न काही करणार नाहीये, म्हणून void फंक्शनचं नाव ऑपरेटर. कुठला ऑपरेटर? मायनस ऑपरेटर. युनरी आहे, एक सुद्धा पॅरामीटर पास करायची गरज नाही, सिंपल. मग इथं तुम्हाला ते लॉजिक लिहायचं आहे की तुम्हाला तुमची जी स्ट्रिंग आहे, ओके, आता इथं मी अज्युम करतो जी माझी, आता त्यासाठी थोडं आपल्याला चेक करावं लागणार आहे की दिलेली स्ट्रिंग ही लोअर केस आहे का अप्पर केस आहे. तर त्यासाठी वेगवेगळे फंक्शन्स मला काय करावे लागणार आहेत, यूज करावे लागणार आहेत. ओके, सो बघा, आता सध्याला मी डायरेक्ट करतो strlwr स्ट्रिंग लोअर. कुणाला लोअर करायचंय? नेमला करायचंय. सो आता या ठिकाणी -d1 लिहितो, d1 डॉट पुट लिहितो आणि मी अज्युम करतो की मी दिलेली स्ट्रिंग काय आहे, कॅपिटल स्ट्रिंग आहे. सपोज कॅपिटल ABC. आता इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं, मी दिलेली स्ट्रिंग ऍज इट इज प्रिंट केली आणि हे जे प्रिंट झालेलं आहे ते -d1 केले आणि मग मी परत प्रिंट स्टेटमेंट वापरले. बघा या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं, इथं मी स्ट्रिंग मिळवली एंटर नेम ABC, मग पुट करून दाखवलं ABC आलं, मग त्याला -d1 केलं आणि मग परत पुट करून दाखवलं दॅट अप्पर केस इज गोइंग टू बी कन्वर्टेड इनटू लोअर केस. मग हे लोअर केस कसं कन्वर्ट झालं, तर त्यासाठी मी फंक्शन लिहिलेलं आहे बघा, void ऑपरेटर मायनस साइन. आणि काय करायचंय, माझ्याकडे जी स्ट्रिंग आहे तिला कशात कन्वर्ट कर, लोअर केस मध्ये कन्वर्ट कर. मला सिनारिओ जर लोअर असेल तर अप्पर, अप्पर असेल तर लोअर, असं करायचंय. ओके, सो आता ते कसं करायचं त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी हे कशामुळे झालं, मी ऍडिशनल टास्क कुठं लिहिलं हे तुम्हाला समजावं, तर त्याच्यासाठी मी हे ऍडिशनल फंक्शन लिहिलेलं आहे. या फंक्शनला कसलं फंक्शन म्हणायचं, मगाशी मी सांगितलंय. कुठलं फंक्शन म्हणायचं याला? येस, एखाद्या ऑपरेटरला ओव्हर करण्यासाठी आपण जे फंक्शन वापरतो त्या फंक्शनला काय म्हणायचं, ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. ओके, सो या ठिकाणी आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन लिहिलेलं आहे बघा. हे माझं कसलं फंक्शन आहे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. क्लिअर? फक्त आता आता फक्त याच्यामध्ये काय केलं, मी शॉर्टकट वापरलाय. मी आता कसली स्ट्रिंग दिली तरी लोअर केस मध्ये ते कन्वर्ट करणार. बघा याला आता मी परत एकदा कंपाइल करतो, रन करतो, कॅपिटल देतो BARAMATI. सो यू विल गेट बारामती इन स्मॉल केस. आता मी याला रन करतो परत, आता मी स्मॉल केस मध्ये लिहितो BARAMATI. सो इथं सगळंच लोअर केस मध्ये आहे, सो यू विल गेट लोअर केस. पण आपल्याला तसं नकोय, लोअरचं काय पाहिजे, अप्पर पाहिजे, अप्परचं काय पाहिजे, लोअर पाहिजे. ओके, किंवा असं पण होऊ शकतं, माझ्याकडं एखाद्या स्ट्रिंग मध्ये एखादं कॅपिटल लेटर असेल तर स्मॉल, स्मॉल असेल तर कॅपिटल, मिक्स पण आपण करू शकतो. ओके, सो आपल्या रिक्वायरमेंट मध्ये आपण आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण करू शकतो. ओके, चला हा सिनारिओ करूया. ओके, सो कसं करायचं बघा. सो आपण या ठिकाणी एक इंटिजर आय व्हेरिएबल डिक्लेअर करू, फॉर लूप वापरूया. फॉर i is equal to 0, name of I is not equal to /0 i प्लस प्लस. आता हे असं का लिहिलेलं आहे, तर बेसिकली बघा माझ्याकडे जी स्ट्रिंग आहे ती काय, एक ॲरे आहे आणि ॲरे मधलं पहिलं कॅरेक्टर हे आपण कुठं स्टोअर करतो, 0th पोझिशनला स्टोअर करतो. आणि प्रत्येक स्ट्रिंगचा एंड हा कशाने होतो, नल कॅरेक्टरने. म्हणजे थोडक्यात हे जे स्टेटमेंट आहे पहिल्या कॅरेक्टर पासून शेवटच्या कॅरेक्टर पर्यंत मला चेक करायचंय. काय चेक करायचंय बघा, बघा इथं फंक्शन आहे बघा, इफ नेम. आता मला चेक करायचंय इज अप्पर, इज अप्पर फंक्शनचं नाव आहे, इज अप्पर
काय चेक करायचंय? नेम ऑफ आय. जर अप्पर केस असेल तर त्याचं कन्वर्जन काय करायचंय? लोअर केस मध्ये करायचंय. ओके, सो आपण डायरेक्टली त्याचं लोअर केस मध्ये कन्वर्जन करू शकतो. त्यासाठी फंक्शन आहे टू लोअर. ओके, टू लोअर कुणाला? नेम ऑफ आय ला. म्हणजे अप्पर असेल तर लोअर कर, एल्स आता अप्पर नाहीये याचा अर्थ तो लोअर आहे, मग त्याचं कन्वर्जन कशात करायचं? टू अप्पर कुणाला? नेम ऑफ आय ला. ओके, सो ह्या पद्धतीने तुमचं हे लॉजिक काय करते का, काम करते का चेक करूया. आधी कंपाइल करू द्या मला. ओके, रन करूया. आता आपण मिक्स केस मध्ये दिलं किंवा कॅपिटल केस मध्ये दिलं तरी चेक करूया. ए बी सी. ओके, ऍज इट इज आलंय आन्सर. स्टोर होतंय का त्याच्यामध्ये चेक करूया आपण. टू लोअर टू अप्पर कन्वर्जन करतंय, पण त्यात स्टोर करतंय का? नेम ऑफ आय इज इक्वल टू टू. कॉपी पेस्ट सेव. पुन्हा चेक करूया. ओके, ए बी सी. येस, नाव इट इज वर्किंग. मी लोअर केस दिलं, अप्पर केस मध्ये कन्वर्ट झालं. परत रन करूया. नाव आय विल गिव्ह इन अप्पर केस, इट विल कन्वर्ट लोअर केस. आता अजून एक सिनारिओ आहे. पहिलं कॅपिटल, दुसरं छोटं, परत तिसरं कॅपिटल, परत चौथं छोटं असं देतो. सो आता बघा, जे कॅपिटल होतं ते स्मॉल झालं, जे स्मॉल होतं ते कॅपिटल झालं. म्हणजे बघा, मी फक्त मायनस साइन वरनं एवढी गंमत केली की मी प्रत्येक स्ट्रिंग मधल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या केसवर काम करू लागलो. तर बिचारा हा जो मायनस साइन आहे त्याचं काम काय आहे? फक्त तुमच्या नंबरचं साइन चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस कर, मायनस असेल तर प्लस कर. पण त्याला मी एक्स्ट्रा काम दिले. काय काम दिलंय? की तुझ्या स्ट्रिंग मध्ये असणाऱ्या प्रत्येक सिम्बॉलचं केस अपोजिट करायचं, इन्व्हर्ट करायचं. कॅपिटल असेल तर स्मॉल कर, स्मॉल असेल तर कॅपिटल कर. आता याच्यासाठी मी स्वतःचं लॉजिक काय वापरले बघा, सगळे लायब्ररी फंक्शन्सच वापरलेले आहेत. इज अप्पर, इज लोअर. ओके, इज अप्पर म्हणजे चेक करते अप्पर केस मध्ये आहे का, असेल तर कशात कन्वर्ट कर? टू लोअर मध्ये कर. ओके, सो इथे इफ एल्स लिहिलेलं आहे बघा. म्हणजे जर अप्पर असेल तर इथं जाईल, नसेल तर ऑटोमॅटिकली ते काय असणार आहे? लोअर असणार आहे. सो लोअरचं कशात कन्वर्जन कर? अप्पर मध्ये कर. सो जास्त फंक्शन्स न वापरता एकाच कंडिशन लिहिलेली आहे, त्याचा ट्रू पार्ट आणि फॉल्स पार्ट लिहिलेला आहे. ओके, हेच आपण कंडिशनल ऑपरेटरनी पण करू शकतो. दॅट बिकम्स टू मच कॉम्प्लिकेटेड. आपलं हे सोपं आहे, लक्षात ठेवा. ओके, सो इथं जे लूप वापरलेलं आहे ते फॉर लूप वापरले बघा. मगाच्या प्रोग्राम मध्ये जे लूप वापरलं होतं ते कुठलं लूप होतं? व्हाईल लूप होतं. ओके, सर हे व्हाईल लूपने पण करता येतं. व्हाईल कसं करणार बघा, मला हे व्हाईल लूपने करायचं असेल तर त्याच्याच प्रॅक्टिससाठी मला याला व्हाईल लूप मध्ये करायचंय. सो आय हॅव टू असाइन आय व्हॅल्यू 0 व्हाईल जोपर्यंत नेम ऑफ आय इज नॉट इक्वल टू /0 आणि ह्याच लूप मध्ये सगळ्यात शेवटी आय प्लस प्लस करावं लागणार आहे, म्हणजे एकने इन्क्रीज करावं लागणार आहे. सो बघा, इनिशियलाइज केलंय, कंडिशन दिलेली आहे, काउंटर लिहिलेलं आहे. एक गोष्ट, 2 नंबरची गोष्ट, 3 नंबरची गोष्ट, इथं मी एकाच वेळेस सगळं लिहून मोकळं झालोय. इनिशियलायझेशन पण केलेलं आहे, कंडिशन पण दिलेली आहे आणि काउंटर पण लिहिलेला आहे. व्हाईल मध्ये 3 ठिकाणी लिहितो, फॉर मध्ये एकाच ठिकाणी लिहितो. हा फरक आहे फॉर मध्ये आणि व्हाईल मध्ये. ओके, सो तुम्हाला जे सोपं वाटतं ते लक्षात ठेवा. ठीक आहे, सो बेसिकली बघा, या ठिकाणी आपण युनरी ऑपरेटर काय केलेला आहे? ओव्हरलोड केलेला आहे. कुठला युनरी ऑपरेटर ओव्हरलोड केलेला आहे? मायनस ऑपरेटर ओव्हरलोड केलेला आहे, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर माझी स्ट्रिंग लोअर केस असेल तर अप्पर केस कर, अप्पर केस असेल तर लोअर केस कर. आपण प्रोग्राम खूप छान केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अल्टरनेट जरी केसेस दिल्या तरी तो त्या पद्धतीने काय करतो? चेंजेस करतो. याला कारण आपलं लॉजिक, आपण त्या पद्धतीचं लॉजिक लिहिलेलं आहे. कॉल करताना कसं कॉल केलेलं आहे बघा, मायनस साइन दिलेलं आहे, जसं नंबरला देतं तसंच मायनस आणि तुमचा ऑब्जेक्ट. ओके, सो या पद्धतीने आपण युनरी ऑपरेटरला काय केलेलं आहे? ओव्हरलोड केलेलं आहे.
यात कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. काही प्रश्न असतील, कुठला पार्ट कळाला नसेल तर विचारा. येस, क्लिअर आहे का सगळ्यांना? समजलंय का? इवन हे काम तुम्ही प्लस साइनला सुद्धा असाइन करू शकता. म्हणजे दोन्ही ऑपरेटर, जर मायनस दिलं तर लोअर केस करणार आणि प्लस दिलं तर अप्पर केस करणार. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं काम तुम्ही देऊ शकता. ओके, सो तसं असेल तर बघा, मायनस म्हणजे काय, लोअर केस मध्ये कन्वर्जन कर, तर निम्मा एवढाच पार्ट लिहायचा, हा पार्ट लिहायचाच नाही. ओके, बघा दोन्ही एकत्र आपल्याला करता येईल. जसं मी प्लस केलेलं आहे, हेच सगळं मी कॉपी करतो, हा सगळा, आणि परत एकदा पेस्ट करतो, आणि या ठिकाणी प्लस करूया. प्लस प्लस म्हणजे अप्पर केस मध्ये कन्वर्जन करणार. सो अप्पर केस साठी मला फंक्शन इथं लिहावं लागणार आहे. जर लोअर असेल तर, सो इज लोअर, LOWER, लोअर असेल तर त्याचं कन्वर्जन कशात कर, तो अप्पर मध्ये कर. ओके, आणि जर या ठिकाणी मायनस करतोय म्हणजे अप्पर असेल तर लोअर मध्ये कर. ओके, सो आपण इथं दोन्ही ऑपरेटर घेतले, प्लस पण घेतलंय आणि मायनस पण घेतलंय. आता या ठिकाणी आपल्यावर डिपेंडंट आहे. जर मी या ठिकाणी -D1 करून प्रिंट केलं तर मायनस म्हणजे काय, लोअर केस, आणि प्लस म्हणजे काय, अप्पर केस. सो या ठिकाणी बघा, प्लस D1 आणि परत मी इथं D1 डॉट पुट फंक्शन काय करतो, लिहितो. आता या ठिकाणी तुमचं आउटपुट कसं येतं ते चेक करा. बघा, प्रोग्राम मध्ये काही एरर नाहीये. आपण दोन युनरी ऑपरेटर्स काय केले, ओव्हरलोड केले, प्लस पण केलं आणि मायनस पण केलं. आपण किती ऑपरेटर्स ओव्हरलोड करू शकतो, तुमच्या चॉईसवर आहे. ओके, आता मी या ठिकाणी कॅपिटल देतो. सो कॅपिटल लेटर्स दिलेले आहेत. मी ज्यावेळेस मायनस करतो त्यावेळेस तो लोअर मध्ये कन्वर्ट होतो. त्याप्रमाणे बघा, लोअर झाला, आणि मी प्लस दिल्यामुळे त्या लोअरचं परत काय झालं, अप्पर झालं. तर दोन्ही कामं या ठिकाणी तुमच्याकडनं झाली. ओके, तुम्हाला स्टेप बाय स्टेप हवे असतील तर तुम्ही स्टेप बाय स्टेप चेक करा. बघा, आता मी याला कंपाईल करतो, रन करतो. आता देताना मी कॅपिटल देतो, एंटर करतो, त्याचं लोअर मध्ये काय झालं, कन्वर्जन झालं. करेक्ट. आता मी देताना लोअर मध्ये देतो, त्याचं अप्पर मध्ये होतंय का ते चेक करूया. ठीक आहे, सो याला मी सेव्ह करतो, कंपाईल, रन. आता देताना मी लोअर मध्ये देणार, अप्पर मध्ये कन्वर्ट झाला. ओके, सो या पद्धतीने आपण कुठलाही ऑपरेटरला, कुठलाही म्हणजे मगाशी सांगितलेले 5 ऑपरेटर सोडून बाकीच्या सगळ्या ऑपरेटरला तुम्ही काय करू शकता, ओव्हरलोड म्हणजे एक्स्ट्रा टास्क देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काहीतरी कोडिंग करावं लागतं. ते कोडिंग करण्यासाठी आपण जे फंक्शन लिहितो त्या फंक्शनला काय म्हणायचं, ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन. क्लिअर? कुणाला काही डाऊट असतील तर विचारा. येस, ठीक आहे. सो उद्या काही क्लास नाहीये, थोडं एक फंक्शन असल्यामुळं संडेच्या टायमिंग आपण डिस्कस करूया. संडेच्या टायमिंगला आपण तुमचा क्लास घेऊया. ठीक आहे, सो आज आपण इथंच थांबूया. संडेला आपण बायनरी ऑपरेटर कसा ओव्हरलोड करायचा त्याचा प्रोग्राम बघणार आहे, आणि मग इनहेरिटन्स आणि फाईल हँडलिंग हे 2 पॉइंट्स यातले आपले डिस्कस झाले की
आपला हा जो मोठा चॅप्टर आहे तो चॅप्टर काय होतोय कम्प्लीट होतोय. ओके, सो संडेला आपण परत भेटूया. थँक्यू. थँक्यू सर. येस, वेलकम.